असे क्वेश्चन आलेले आहेत जे की सिरियसली एक्झामिनेशनला येणार आहेत. आता तुम्ही व्हिडिओला स्किप करत राहाल कारण ऑलमोस्ट जे कव्हर झालेत, तर आता स्किप केलं तुम्ही आणि तुम्हाला जर एक्झामिनेशनमध्ये हेच क्वेश्चन आले तर कसं होणार आहे? जर तुम्ही एक्झामिनेशन देऊन आले आणि त्यानंतर तुम्हाला कळलं की हे खरंच YouTubeला होते क्वेश्चन्स 20 पैकी 20, पण तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व्ह करता आले नाही किंवा तुम्हाला समजले नाही त्या वेळेवर आणि तुम्हाला हे जर कळलं तर तुम्हाला काय होणार आहे? रिग्रेट होईल. तर रिग्रेट होण्यापेक्षा तुम्ही आताच जरी हे व्हिडिओ बघितले आणि सगळे क्वेश्चन्स कव्हर केले, सगळे डेज कव्हर केले, तर तुमचे किती फायदे होतील. अजूनही तुम्हाला क्वेश्चन्स प्रोव्हाइड झालेले आहेत. फर्स्ट डे टू 8 डे पर्यंत ते सगळे क्वेश्चन बघून लास्टचे अजून 2 दिवस स्किप करून काही मिनिंग नाही. तर क्वेश्चनला तुम्ही 1.2 किंवा 1.5x नी जर स्पीडनी बघितलं तरी तुम्हाला तुमचं किती प्रॉफिट होईल. जर आता आपले डेजचे व्हिडिओज बघा तुम्ही, मॅक्झिमम त्याची लेंथ आहे हाफ अवर. तर तुम्ही एका दिवसात जरी तुम्ही 2 व्हिडिओ बघितले म्हणजे 1 तास, तरी तुमचे किती फायदे होणार आहेत. आणि तुम्ही सगळे व्हिडिओ मिळून तुम्ही 5 तास जरी दिले व्हिडिओजला, तर तुमचे खूप जास्त एक्झामिनेशनला फायदे होतील. तर व्हिडिओ स्किप करत जाऊ नका. भले तुम्ही स्पीड वाढून बघा 2x स्पीडनी बघा, पण व्हिडिओजला बघा, क्वेश्चनचे आन्सर द्या. आता तुम्हाला डाऊट आले असेल की आम्ही सगळे व्हिडिओज बघितले, सगळे क्वेश्चन्स अटेंड केले, सगळ्यांचे आन्सर दिले, पण आता आम्हाला काही क्वेश्चन समजत नसतील किंवा आम्हाला बोलायचे असेल, तर आता तुम्ही कसं बोलणार? डायरेक्ट कम्युनिकेशन कसं करणार? किंवा तुम्हाला जे डाऊट्स आहेत ते कोणत्या प्रकारे क्लिअर करणार? तुम्हाला एन्झायटी होत असेल किंवा तुम्हाला फिअर येत असेल, त्यावेळेवर कसं करायचं? हे सगळ्यासाठी तुम्हाला आमच्याशी बोलायचं असेल, तर आता कमेंट बॉक्समध्ये तर तुम्ही बोलू नाही शकणार. तर आताच तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल. आम्ही दररोज लाईव्ह लेक्चर घेत आहोत. सगळ्यांसाठी लाईव्ह लेक्चर हे फ्री असणार आहेत आणि फ्री आहेतच सुद्धा. तर ज्यांना कुणाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले असेल ते लाईव्ह लेक्चरला जाऊन जॉईन करू शकता आणि आमच्याशी फ्री कम्युनिकेशन करू शकता. जसं तुम्हाला डाऊट्स आहेत ते सगळे क्लिअर करू शकता. कुठे भीती वाटत असेल ते क्लिअर करू शकता. आम्ही सगळं गायडन्स देणार आहोत. तुम्हाला कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, तुम्हाला कुठं फिअर होत आहे आणि कुठं कुठं काय समजत नाही ते सगळं क्लिअर करणार आहोत. तर आता आपण बघूया क्वेश्चन्सला. तर पहिला क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी सिम्पटम्स ऑफ पायलोरिक सिनोसिस इन इन्फंट. आता जे प्रायमरी सिम्पटम्स आहेत पायलोरिक सिनोसिस मध्ये, तर आणि जे की इन्फंट मध्ये असते, तर पायलोरिक सिनोसिस हे काय आहे? तर एक मुख्य लक्षण आहे कशाचं? तर बघा, पहिला ऑप्शन बघा डायरिया, दुसरा आहे प्रोजेक्टाईल वॉमिटिंग, तिसरा आहे हाय फीवर आणि चौथा आहे स्किन रॅशेस. आता डायरियामध्ये काय होत असते? तर मोस्टली जास्ती प्रकारचे स्टूल पास होत असते. आता प्रोजेक्टाईल वॉमिटिंग मध्ये बघा, तर वॉमिटिंग होत असते. हाय फीवर मध्ये टेम्परेचर बॉडीचा खूप जास्त असते आणि स्किन रॅशेस मध्ये रेडनेस होते स्किनवर. तर करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? करेक्ट ऑप्शन आहे प्रोजेक्टाईल वॉमिटिंग. तर का? तर बघा, जे पोटामध्ये आहे, स्टमक मध्ये जे अन्न असते, जे की लहान बाळ असेल त्याला फीडिंग केले असेल, तर काय होत असते? जे त्याचा वे आहे किंवा जे पाईप आहे, फूड पाईप, ते त्याची रुंदी अरुंद होत असते. तर त्यावेळेवर काय होते? बाळाला जोरात खासी होत असते. म्हणजे जे आहे फूड त्याच्या आतमध्ये गेलेलं, ते खासी थ्रू आणि एकदम फवारा थ्रू उलटी होत असते. त्यालाच प्रोजेक्टाईल वॉमिटिंग असं म्हणलं जातं आणि त्याचा पहिला सिम्पटम्स आहे त्याच्या पायलोरिक सिनोसिस. तर करेक्ट ऑप्शन येईल बी. त्याच्यानंतर बघा, स्ट्रॅबिमस इज कॉमनली नोन ॲज. आता स्ट्रॅबिमस ही कंडिशन दिलेली आहे. याच्यामध्ये काय होत असते, कसं माहिती पडते? तर पहिला बघा, नाईट ब्लाइंडनेस, दुसरा आहे स्क्विनिट क्रॉसेस आईज, तिसरा आहे कलर ब्लाइंडनेस आणि चौथा आहे ब्लड विजन. तर स्ट्रॅबिमस मध्ये बघा काय होत असते? तर जे डोळे आहेत ते वाकडे तिकडे होत असतात. तर बघा, दोन्ही जे डोळे असतील एखाद्या पर्सनचे, तर एकाच दिशेला न बघता ते डोळे वेगळ्या वेगळ्या दिशेला बघणं, त्यालाच म्हणलं जाते स्ट्रॅबिमस. म्हणून करेक्ट ऑप्शन येईल क्रॉस्ड आईज स्क्विनेट. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द मेन फंक्शन ऑफ प्लेटलेट्स. आता तुम्हाला माहिती आहे प्लेटलेट्स काय आहेत? जे ब्लड आहे त्याच्यामध्ये कंपोजिशन असते ब्लड, प्लेटलेट, आरबीसी आणि डब्ल्यूबीसीच्या. त्याच्यामुळे प्लेटलेट हे काम करत असते आपलं ब्लड क्लॉटिंगचं. तर फंक्शन काय दिलेलं आहे? पहिलं फंक्शन बघा, कॅरी ऑक्सिजन, दुसरा आहे इम्युनिटी, तिसरा आहे ब्लड क्लॉटिंग, चौथा आहे रेग्युलेटिंग टेम्परेचर. तर ब्लड कॅरी कोण करत असते? तर आरबीसी करत असते, म्हणजे रेड ब्लड सेल. इम्युनिटी जे फायटर असतात, सोल्जर असतात, ते डब्ल्यूबीसी असतात. आणि आताच मी थोड्या वेळा आधी सांगितलं की प्लेटलेटचं काम असते ब्लड क्लॉटिंगचं. जे रक्त म्हणजे एखाद्या व्यक्तीला जखम झाला असेल, तर जे रक्त आहे, रक्त निघत असते जखमामधून, तर रक्ताला थांबवण्यासाठी ब्लड क्लॉटिंग फॅक्टर हे गोठवत असते. म्हणजे प्लेटलेट्स आहेत ते त्या जागेवर गोठवत असतात आणि त्या रक्ताला थांबवण्याचं काम करत असतात. आणि त्याच्यानंतर बघा, ऑस्टोमॅलेसिया इन एडल्ट इज कॉज्ड बाय डिफिशियन्सी ऑफ. आता ऑस्टोमॅलेसिया हे काय आहे? तर हे एक विटामिनच्या कमतरतेमुळे झालेली डिसीज आहे. आता ते कोणत्या विटामिन्समुळे होत असते? तर करेक्ट ऑप्शन बघूया आपण आधी, कोणता होऊ शकते? तर करेक्ट ऑप्शन आहे डी. पण का? तर जे विटामिन्स डी आहे त्याच्यामुळे हाड काय होत असतात? कमकुवत होतात. कारण विटामिन डी कमी झाली की विटामिनचे हाड दुखणे किंवा कमकुवत होणे, हाड प्रॉपर वर्क न करणं. पण जेव्हा विटामिन डी प्रॉपर त्या पर्सनला गेले तर त्याचे हाड पूर्ण स्ट्रॉंग असतात. तर ऑस्टोमलेशिया हे एक कंडिशन आहे एडल्ट मधली, ज्याच्यामध्ये हाड कमकुवत होते. करेक्ट ऑप्शन काय? डिफिशियन्सी ऑफ डी, म्हणजे विटामिन डीचं ऑप्शन नंबर सी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द फर्स्ट वॅक्सिन डेव्हलप इन ह्युमन हिस्ट्री वॉज फॉर. आता ह्युमन हिस्ट्रीमध्ये फर्स्ट वॅक्सिन कशाची डेव्हलप केली गेली होती आणि ते का केली होती? तर पहिला ऑप्शन बघा, पोलिओ, दुसरा आहे स्मॉल फॉक्स आणि तिसरा आहे रॅबीज आणि चौथा आहे मिलीज. तर
जे स्मॉल फॉक्स आहे किंवा पोलिओ आहे आता पोलिओची वॅक्सिन का बरं दिली जाते आणि पोलिओ कसं राहते तर पोलिओमध्ये बघा जे लहान बाळं असतात त्यांना त्यांची हाडं वाकडे तिकडे होत असतात. आता स्मॉल फॉक्स बघा, स्मॉल फॉक्स म्हणजे आता गावठी भाषेत तुम्ही बोलू शकता देवी येणं किंवा ते देवीचे माता येणं म्हणतात, लहान लहान फोडे होणे बॉडीला ते होत असते. आणि रॅबीज म्हणजे कुत्र्यांनी चावलेलं, त्याच्यामुळे जे किटाणू असतात ते आतमध्ये फैलत असतात. तर त्याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन कोणते तर करेक्ट ऑप्शन येईल जे पहिली वॅक्सिन तयार झाली होती ती स्मॉल फॉक्स साठी होती जगात पहिली. आणि ते कशासाठी तर ते जे स्मॉल फॉक्स आहे ते ट्रीट होण्यासाठी लवकरात लवकर, म्हणून जे ह्युमन हिस्ट्रीमध्ये पहिली वॅक्सिन आहे स्मॉल फॉक्स, बी ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ लॉंग बोन. आता लॉंग बोन कोणती आहे तर लॉंग बोन तुम्हाला आधी तर माहितीच आहेत किती बोन्स आहेत, 206 बोन्स आहेत आपल्या ह्युमन बॉडीमध्ये. तर मध्ये 206 आणि चाइल्डमध्ये 260 असे बोन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. कारण ते जे लहान बेबीज असतात त्याच्यामध्ये बोन्स जास्त असतात, जेव्हा ते हळूहळू मोठे झाले की ते बोन्स आपोआप जुळत असतात. जसं की एक्झाम्पल मध्ये बघा फंटले, तर तुम्ही फंटले सुद्धा दोन, आता सगळं मोस्टली एडल्ट मध्ये एक फंटले आहे, आता फंटले म्हणजे 4 हेड म्हणू शकता तुम्ही, पण बेबी मध्ये कसं असते फंटले 2 असतात, ते हळूहळू जॉईंट होत असतात. आता एक्झाम्पल कशाचं विचारलंय लॉंग बोनचं, तर लॉंग बोन बघा एक्झाम्पल मध्ये कोणती असू शकते पहिले ऑप्शन बघून घेऊ आपण. पहिला आहे स्कॅपुला, दुसरा आहे प्लेटलेट्स, तिसरा आहे फिमूर आणि चौथा आहे कार्पल्स. तर करेक्ट ऑप्शन काय तर फिमूर. फिमूर कुठे प्रेझेंट असते तर थाय मध्ये प्रेझेंट असते आणि सगळ्यात ह्युमन बॉडी मधली सगळ्यात लॉंगेस्ट बोन ही फिमूर आहे. त्याच्यानंतरचे बघा जे अॅन्युरिया आहे. आता अॅन्युरिया म्हणजे काय तर युरिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे की युरिनेशन होते, तर अॅन्युरिया इज द कंडिशन वेअर युरिन आउटपुट इज. आता अॅन्युरियामध्ये आउटपुट किती असते युरिनचा, तर ऑप्शन बघा करेक्ट कोणतं असू शकते. पहिले ऑप्शन बघून घेऊ आपण, लेस दॅन 100 ml पर डे, मोर दॅन 2000 ml पर डे, तिसरा आहे पेनफुल आणि चौथा आहे रेड इन कलर. तर करेक्ट ऑप्शन काय तर जे अॅन्युरिया आहे त्याच्यामध्ये लेस युरिनेशन होत असते, जे की करेक्ट ऑप्शन येईल लेस दॅन 100 ml पर डे. तर एका दिवसाला 100 ml पेक्षा कमी युरिनेशन होणं म्हणजे खूप कमी किंवा जडजड होणे या लघवीमध्ये त्यांना अॅन्युरिया असं म्हणलं जात असते. त्याच्यानंतर मला एका क्वेश्चनचा आन्सर द्या तुम्ही की जे चाइल्ड आहे चाइल्ड मध्ये सीपीआर हे किती कसं दिलं जाते, फिंगर्सनी दिलं जाते, पामनी दिलं जाते. आता अडल्ट मध्ये तुम्हाला माहिती आहे पामनी दिलं जाते, पण आता तुम्ही मला सांगा चिल्ड्रन मध्ये कसं दिलं जाते. जरी तुम्ही सांगितलं नाही पण हे क्वेश्चनचा आन्सर नोट करून घ्या. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द हार्मोन इज मेलाटॉनिन इज सिक्रेटेड बाय. आता एक हार्मोन आहे मेलाटॉनिन, हे आता कोण सिक्रेट करते तर पहिला ऑप्शन बघा पिट्युटरी ग्लँड, दुसरा पिनियल ग्लँड, तिसरा आहे थायरॉइड ग्लँड आणि चौथा आहे ॲड्रिनल ग्लँड. तर करेक्ट ऑप्शन कोणता तर करेक्ट ऑप्शन आहे बी पिनियल ग्लँड, जे की हार्मोन आहे ते झोप उडवण्यासाठी किंवा जे आहे स्लीप सायकल नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा कंट्रोल ठेवण्यासाठी यूज करत असते मेलाटॉनिन. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच पार्ट ऑफ द आय कंटेन्स द फोटो रिसेप्टर रॉड अँड कोन्स. तर ह्याच्यामध्ये बघा ऑप्शन काही कॉर्नियम, आयरिस, रेटिना, लेन्स. तर करेक्ट ऑप्शन कोणतं येऊ शकते जर आय मध्ये फोटो रिसेप्टर आहे तर कोणतं असू शकते तर बघा जेव्हा आय मध्ये रेज येत असतील इंटर होत असतील त्याच्यानंतर जे असं कोणतं पार्टिकल आहे ज्याच्यावरून रिफ्लेक्ट होऊन आपल्याला विजिबल होत असते तर करेक्ट ऑप्शन आहे रेटिना. आता रेटिनामध्ये रॉड आणि कोन्स असतात, रात्रीची दृष्टी आणि रंग ओळख असते, म्हणजे त्याच्यामुळे जे रिफ्लेक्शन आहे ते करेक्ट होते आणि रेटिनामुळे आपली फोटो रिसेप्टर होते आणि फोटो आपल्याला इमेज क्लिअर विजिबल होत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, ल्युकेमिया इज टाइप ऑफ कॅन्सर अफेक्टिंग. आता ल्युकेमिया हे कॅन्सरचा टाईप आहे, ते कशाच्या कॅन्सर अफेक्टिंग करते तर बघा बोन टिश्यू, दुसरा आहे ब्लड फॉर्मिंग टिश्यू व्हाईट ब्लड सेल, तिसरा आहे स्किन आणि चौथा आहे लंग्स. तर ल्युकेमिया, आता ल्युकेमिया मिया म्हणजे काय आता मिया म्हणजे लक्षात ठेवा हे ब्लड रिलेटेड, जे मिया लास्टला आला MIA ते ब्लड रिलेटेड असते, हे समजा अनिमिया ल्युकेमिया हे ब्लड रिलेटेड आहे म्हणून थोडं लक्षात ठेवा. तर हे कोणतं रिलेटेड असेल तर बघा करेक्ट ऑप्शन येईल बी ब्लड फॉर्मिंग टिश्यू व्हाईट ब्लड सेल, म्हणजेच जे रक्तसंबंधी कॅन्सर आहे पांढऱ्या पेशा, म्हणजे आता व्हाईट ब्लड सेलला पांढऱ्या पेशा म्हणलं जातं, ते अनियंत्रित वाढतात, म्हणजे जे व्हाईट ब्लड सेल आहे ते त्यांच्यावर कंट्रोल नसते आणि ते वाढतच जातात. जर बॉडीमध्ये व्हाईट ब्लड सेल फॉर्मिंग टिश्यू हे जास्त होत असेल तर त्याला ल्युकेमिया होत असते आणि हे कॅन्सर आहे एका टाईपच्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द कॉमनेस्ट साईट फॉर एक्टोपिक प्रेग्नन्सी इज. आता एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय, जे प्रेग्नन्सीची स्टार्टिंग फेज असते त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात. आता कॉमन ठिकाण कोणता म्हणजे साईट कोणती जिथे एक्टोपिक प्रेग्नन्सी फॉर्म होत असते तर पहिलं बघा ओव्हरी, दुसरा आहे फॅलोपियन ट्यूब, तिसरा आहे सर्विक्स आणि चौथा आहे ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. तर करेक्ट ऑप्शन काय तर करेक्ट ऑप्शन येईल बी. तर कसं काय तर जे युटेरस आहे त्याच्या बाहेर जे आहेत ते गर्भ वाढवतं आणि बहुतेक वेळा कसं असते की जे फॉलोपियन ट्यूब आहेत त्याच्यामध्येच जे कॉमन एक्टोपिक प्रेग्नन्सी असते ते फॉर्म होत असते, त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल बी. त्याच्यानंतर बघा टिटॅनस इज कॉज्ड बाय विच बॅक्टेरिया. आता टिटॅनस काय आहे तर टिटॅनस एक बॅक्टेरियामुळे होतो. तर पहिला ऑप्शन बघा क्लॉस्ट्रिडियम टेटानी, दुसरा आहे कॉर्निबॅक्टेरियम, तिसरा आहे बॉर्डोडेला आणि चौथा आहे येर्सिनिया पेस्टिस.
ते करेक्ट ऑप्शन कोणते येईल? तर क्लॉस्ट्रिडियम टेटानी. तर का जखमेतून शरीरातून जाऊन विष तयार करते. म्हणजेच कसं, जे क्लॉस्ट्रिडियम टेटानी आहे ते काय करत असते, तर जखमेतून म्हणजे जे इंजुरी असेल त्याच्यातून बाहेर जाते शरीरातून आणि जे विष आहे ती तयार करण्याचं काम करत असते. त्याच्यानंतर बघा, द प्रोसेस ऑफ कॉम्प्लिमेंटरी फिडिंग विनिंग वुड स्टार्टेड. आता कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणजे काय? जे बाळाला फिडिंग करणं असते पहिलं आफ्टर काही मंथ, तर काय त्याला कॉम्प्लिमेंटरी फिडिंग असं म्हणलं जाते. ज्याच्यामध्ये बाळाला खिचडी किंवा थोडं उपीट असं चाललं जाते. तर त्याच्यामध्ये किती दिवस लागतात आणि किती दिवसानंतर किंवा किती मंथ नंतर त्याला कॉम्प्लिमेंटरी फिडिंग दिली जाते. तर पहिला ऑप्शन बघा 4 मंथ, दुसरा आहे 6 मंथ, तिसरा आहे 9 मंथ आणि चौथा आहे 1 इयर. तर करेक्ट ऑप्शन काय येईल? तर करेक्ट ऑप्शन इज बी. कारण 6 मंथ नंतर जे बेबी आहे त्याला जे आईचं ब्रेस्ट मिल्क आहे जेव्हा दूध आहे त्याच्यासोबत इतर अन्न सुद्धा खायला देऊ शकतात, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फिडिंग देऊ शकतात 6 मंथ नंतर. त्याच्यानंतर बघा, पॉलीमायलेटिस प्रायमरीली अफेक्ट विच सिस्टम. आता हे पॉलीमायलेटिस आहे ते कोणत्या सिस्टमला अफेक्ट करत असते? तर पहिलं ऑप्शन बघा रेस्पिरेटरी सिस्टम, दुसरा आहे नर्वस सिस्टम, तिसरा आहे डायजेस्टिव्ह सिस्टम आणि चौथा आहे सर्क्युलेटरी सिस्टम. तर करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? तर करेक्ट ऑप्शन आहे बी नर्वस सिस्टम. जे नर्वस सिस्टम आहे त्याच्यामध्ये काय होत असते, परिणाम होत असते पॉलीमायलेटिसमुळे, म्हणून करेक्ट ऑप्शन येईल नर्वस सिस्टम. त्याच्यानंतर बघा, द वॉल्व बिटवीन राईट एट्रियम अँड राईट व्हेंट्रिकल इज द. आता बघा तुम्हाला वॉल माहिती असतील. आता वॉल कोणता? बायकस्पिट वॉल, ट्रायकस्पिट वॉल, अवोर्टिक वॉल आणि पर्मनरी वॉल असे 4 वॉल आहेत. तर राईट एट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल विचारले. तर बघा आता तुम्हाला 4 चेंबर माहिती आहे, राईट एट्रियम, राईट व्हेंट्रिकल, राईट लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. तर आता इथं विचारलंय राईट एट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल, तर म्हणजेच लेफ्ट साईडला, तर सॉरी राईट साईडच्या एट्रियम आणि व्हेंट्रिकल. तर कोणत्या वॉल पासून प्रेझेंट आहे? तर त्याच्यामध्ये आहे ट्रायकस्पिट वॉल. कसं, तर मला ट्रायकस्पिट 3 दरवाजेसारखी असल्यामुळे त्याला ट्रायकस्पिट वॉल म्हणतात आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असते ट्रायकस्पिट वॉल, जे की हेल्प करत असते जे राईट एट्रियम पासून तर राईट व्हेंट्रिकल मध्ये ब्लड फ्लो साठी. त्याच्यानंतर बघा, ओटिटिस मीडिया इज इन्फेक्शन ऑफ द. आता ओटिटिस मीडिया आहे एक कंडिशन, त्याच्यामध्ये कशाचं इन्फेक्शन होते, जे डिसीज आहे. आता बघा, पहिला ऑप्शन आउटर इयर, दुसरा आहे मिडल इयर, तिसरा आहे इनर इयर आणि चौथा आहे थ्रोट. तर करेक्ट ऑप्शन येईल बी. कारण मिडल इयर मध्ये इन्फेक्शन झालं तर ओटिटिस मीडिया हे डिसीज कंडिशन आढळून येत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच मिनरल इज रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन. आता असं कोणतं मिनरल आहे जे की रिक्वायर्ड आहे सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन म्हणजे एचबी साठी सिंथेसिस. तर पहिलं बघा कॅल्शियम, दुसरा आहे मॅग्नेशियम, तिसरा आहे आयरन, चौथा आहे कॉपर. तर करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? तर करेक्ट ऑप्शन येईल आयरन. कारण जे हिमोग्लोबिन आहे ते सिंथेसाइज होते आयरननी. कसं काय? तर आयरन असलं तरच हिमोग्लोबिन आहे जे आरबीसी आहे ते सिंथेसाइज होत असते आणि मिनरल रिक्वायर्ड आहे तेच. तर करेक्ट ऑप्शन येईल सी आयरन. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया, अॅन्युरिझम इज द. आता अॅन्युरिझम ही कंडिशन दिली आहे तर त्याच्यामध्ये काय होत असते, तर ब्लॉकेज ऑफ आर्टरी. त्याच्यानंतर बघा, अबनॉर्मल डायलेशन ऑफ बल्गिंग ऑफ आर्टरी वॉल, तिसरा आहे हार्डनिंग ऑफ आर्टरी आणि चौथा आहे इन्फ्लामेशन ऑफ वेन. तर याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन काय आहेत? तर पहिला बघा, अॅन्युरिझम मध्ये काय दिले, जे आर्टरीज दिले तर ते काय होत असते, बल्गिंग होत असते, अबनॉर्मल डायलेशन होत असते अॅन्युरिझम मध्ये. आणि त्याच्यानंतर बघा, जे आर्टरी आहे त्याची वॉल डायलेट होत असते. त्याच्यामध्ये बघा काय होत असते, जे रक्तवाहिनी आहे ते कमकुवत होत असते, म्हणजेच काय तर स्ट्रॉंग न राहणं आणि फुगवा तयार होतं. आणि जे आर्टरी आहे त्याला फुगल्यामुळे जे आपली जी जीव आहे किंवा जे आपली लाईफ स्पॅन आहे ते धोक्यात असू शकते, म्हणून करेक्ट ऑप्शन येईल बी. त्याच्यानंतर बघा काय येईल क्वेश्चन, द टर्म ऑफ हिमॅटासिस मीन्स. आता टर्म ऑफ हिमॅटासिस विचारलाय. हिम म्हणजे काय होत असते, तर ब्लड. तर त्याच्यामध्ये ऑप्शन बघा, द ब्लड इन युरिन, सेकंड ऑप्शन वॉमिटिंग ऑफ ब्लड, थर्ड ऑप्शन ब्लड इन स्टूल आणि चौथा आहे नोट ब्लिडिंग. तर करेक्ट ऑप्शन काय येईल? तर करेक्ट ऑप्शन येईल हिमॅस्टॅटिस म्हणजे वॉमिटिंग होत असते ब्लडची. तर करेक्ट ऑप्शन येईल बी. तर काय, जे अन्ननलिका आहे आपली, जे फूड पाईप आहे तिथून रक्त येऊन उलटी होत असते, म्हणजे ब्लड येऊन उलटी येत असते. तर त्याचे लक्षणे काय, म्हणजे सिम्पटम्स काय असतील, तर अल्सर होणं किंवा लिव्हर डिसीज होणं हे सिम्पटम्स आढळू शकतात किंवा हे होऊ शकते, म्हणूनच वॉमिटिंग ऑफ ब्लडिंग होऊ शकते, म्हणजे हिमॅटासिस हे होऊ शकते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, डर्माटायटिस. डर्माटायटिस रिफर्स टू द इन्फ्लामेशन ऑफ. आता डर्माटायटिस म्हणजे काय, डर्म म्हणजे काय, तर स्किन रिलेटेड काहीतरी, आणि टायटिस म्हणजे इन्फ्लामेशन समजून जा. तर पहिला ऑप्शन बघा हार्ट, दुसरा आहे लिव्हर, तिसरा आहे स्किन आणि चौथा आहे जॉईंट.
तर करेक्ट ऑप्शन येईल डर्माटायटिस म्हणजे स्किनचं इन्फेक्शन. डर्मा म्हणजे स्किन आणि टायटिस म्हणजे इन्फेक्शन. टायटिस आलं की लक्षात ठेवा इन्फेक्शन ही कंडिशन आढळते. तर इथे होत आहे स्किनचे इन्फेक्शन. जर स्किनवर रेडनेस आलं, खाज झाली म्हणजे इचिंग आली, सूज आली, स्वेलिंग आली, तर त्याच्यामध्ये काय होत असते अलर्जी, इन्फेक्शन, कशाचं तर केमिकल इन्फेक्शन हे सगळं आढळून येत असते. म्हणून करेक्ट ऑप्शन येईल सी. नंतरचे क्वेश्चन बघा. द वॅक्सिन फॉर मेलिस इज युजली गिवन ॲट व्हॉट एज. आता वॅक्सिन आहे मेलिसची. आता मेलिस काय आहे तर एक डिसीज आहे जे की एअरवे थ्रू होत असते किंवा जे आपलं माउथ आहे किंवा टंग आहे याच्यामध्ये फैलत असते लाईक रेडनेस सारखं. तर हे मेलिसची वॅक्सिन देण्याची एज कोणती आहे तर पहिलं ऑप्शन बघा बर्थ, दुसरा आहे 6 वीक, तिसरा आहे 9 मंथ्स आणि चौथा आहे 5 इयर्स. तर करेक्ट ऑप्शन काय तर करेक्ट ऑप्शन आहे सी. कारण मेलिस पासून संरक्षणासाठी 9 महिन्यांचा महिन्यांना पहिला डोस दिला जातो. त्याच्यानंतर हे मेलिस होत नसते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द वेक्टर बॉर्न डिसीज. आता वेक्टर बॉर्न डिसीज म्हणजे काय तर जे एखाद्या वस्तू थ्रू झाले किंवा एखाद्या एनिमल थ्रू झाले त्याला वेक्टर बॉर्न असं म्हणलं जाते. तर करेक्ट ऑप्शन कोणतं येऊ शकते तर आधी बघू ऑप्शन. पहिला आहे डायबिटीस, दुसरा आहे डेंग्यू, तिसरा आहे स्कर्वी आणि चौथा आहे हायपरटेन्शन. तर करेक्ट ऑप्शन काय तर करेक्ट ऑप्शन पहिला ऑप्शन बघा. डायबिटीस हे काही वेक्टर बॉर्न नाही तर जास्त शुगर लेवल वाढल्याने डायबिटीस हे होत असते. डेंग्यू हे मच्छर चावल्याने म्हणजे डास चावल्याने होत असते. त्याच्यानंतर स्कर्वी विटामिन ची कमीमुळे होत असते. त्याच्यानंतर बघा हायपरटेन्शन जास्त बीपी वगैरे वाढणं याच्यामुळे होत असते. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल बी डेंग्यू. कारण जे डास आहे डासमुळे हे जे आहे पसरत आहे सगळं डेंग्यू. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. द स्टडी ऑफ द ट्युमर इज कॉल्ड. आता वेगळ्या टाईपचे ट्युमर्स असतात त्याला वेगळ्या ब्रेस्ट ट्युमर किंवा माइंडमध्ये म्हणजे ब्रेनमध्ये ट्युमर होणं याला काय म्हणतात किंवा ह्या स्टडीला काय म्हणलं जाते. पहिलं ऑप्शन बघा ऑन्कोलॉजी, दुसरा आहे नेफ्रोलॉजी, तिसरा आहे हेमॅटोलॉजी आणि सायटोलॉजी. आता मला सांगा ट्युमर्स आहेत तर त्याला म्हणलं जाते कॅन्सर. तर कॅन्सरची स्टडी करणारा जे स्टुडंट असेल त्याला ऑन्कोलॉजिस्ट म्हणलं गेलं. तर ट्युमरच्या स्टडीला काय म्हणतात तर ते म्हणलं जाईल ऑन्कोलॉजी. म्हणजे कॅन्सरच्या स्टडी करणाऱ्याला किंवा ट्युमरच्या स्टडी करण्याला ऑन्कोलॉजी असं म्हणलं जाते. नेफ्रॉलॉजी म्हणजे कशाची स्टडी तर जे न्यूरॉन्स आहेत आपले नेफ्रॉन आपल्या नर्वस सिस्टमला अफेक्ट करतात त्यांची स्टडी. आणि हेमॅटोलॉजी म्हणजे ब्लड रिलेटेड स्टडी. आता तुम्ही सांगा की सायटोलॉजी कशासाठी यूज होते आणि कोणती स्टडीसाठी यूज होते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. हायपोग्लायसेमिया इज डिफाईन. आता हायपो म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी हायपो आणि हायपर मधला डिफरन्स. तर हायपर म्हणजे जास्त आणि हायपो म्हणजे कमी. तर हायपो म्हणजे कमी आहे आणि ग्लायसेमिया म्हणजे ब्लड शुगर. तर ब्लड इन शुगर मिया म्हणजे तुम्हाला आधी थोड्या वेळ आधी सांगितले होते मी की मिया म्हणजे ब्लड रिलेटेड होते आणि हायपो म्हणजे कमी. तर हायपोग्लायसिमिया इज डिफाईन आता विचारले गेले. तर करेक्ट ऑप्शन काय हाय ब्लड प्रेशर, दुसरा आहे लो ब्लड ग्लुकोज लेवल, तिसरा आहे लो ऑक्सिजन लेवल आणि चौथा आहे हाय टेम्परेचर. तर करेक्ट ऑप्शन येईल आपलं बी लो ब्लड शुगर ब्लड ग्लुकोज लेवल. जे आपलं ग्लुकोज आहे ते लो होणं आणि शुगर लेवल लो होणं त्यालाच म्हणलं जाते लो ब्लड ग्लुकोज लेवल म्हणजेच हायपोग्लायसेमिया म्हणजे ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. विच ऑर्गन इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग अँड अल्कोहोल. आता असं कोणतं ऑर्गन आहे जे डिटॉक्सिफिकेशनचं काम करत असते ड्रग आणि अल्कोहोलचं. तर करेक्ट ऑप्शन पहिले बघा ऑप्शन मध्ये पहिला आहे किडनी, दुसरा आहे लिव्हर आणि तिसरा आहे स्टमक आणि चौथा आहे हार्ट. तर करेक्ट ऑप्शन आहे लिव्हर. तर जे लिव्हर आहे ते बॉडी मधले जे टॉक्सिक सबस्टन्स आहेत ते बाहेर काढतो म्हणजे जे विषारी पदार्थ आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम करत असते लिव्हर. म्हणून करेक्ट ऑप्शन येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. अर्थरायटिस इज द इन्फ्लामेशन ऑफ. आता अर्थरायटिस म्हणजे काय तर ते एक इन्फ्लामेशन असते कशाचं तर जॉईंट्सचं म्हणजे आपल्या जॉईंट रिलेटेड आहे. तर ऑप्शन बघा मसल्स, जॉईंट्स, बोन आणि टेंडन्स. तर करेक्ट ऑप्शन इज जॉईंट इन्फ्लामेशन म्हणजे ऑप्शन नंबर बी. अर्थरायटिस मध्ये जॉईंटचे इन्फ्लामेशन होत असते म्हणजे जे सांधे आहेत ते दुखतात आणि त्यांच्यावर स्वेलिंग येत असते म्हणजे आर्म आहेत किंवा जे आपले बॉडीचे बोन्स आहेत ते किंवा जॉईंट्स आहेत त्यांना दुखणं म्हणजेच अर्थरायटिस. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन. द नॉर्मल रेंज ऑफ हिमोग्लोबिन इन ऍडल्ट मेल इज. आता नॉर्मल हिमोग्लोबिन विचारलंय म्हणजे HB किती असते मेलमध्ये. तर मेलमध्ये बघा पहिलं ऑप्शन बघा 8 to 10 ग्राम पर DL, दुसरा आहे 10 to 12 ग्राम पर DL, तिसरा आहे 13 to 17 ग्राम पर DL आणि चौथा आहे 18 to 22 ग्राम पर DL. तर करेक्ट ऑप्शन इज सी 13 to 17 ग्राम पर DL. म्हणजे यापेक्षा कमी झालं तर अॅनिमिया होण्याचे चान्सेस असतात मेलमध्ये आणि नॉर्मल फिमेलमध्ये 10 to 12 ग्राम पर DL हे नॉर्मल हिमोग्लोबिनची रेंज असू शकते आणि त्याच्यामध्ये पण कमी झाली तर अॅनिमिया ही आढळत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. गॅस्ट्रायटिस इज द इन्फ्लामेशन ऑफ. आता गॅस्ट्रायटिस म्हणजे काय
आता गॅस्ट्रायटिस तुम्हाला समजत असेल, ट्रायटिस म्हणलं की आता तुम्हाला सांगितलं होतं मी इन्फ्लामेशन म्हणजेच इन्फेक्शन होत असते. तर ट्रायटिस आले, पण गॅस्ट्रायटिस म्हणलं गेलंय. तर गॅस्ट्रायटिस म्हणजे काय? तर गॅस म्हणजे आपलं स्टमक रिलेटेड. तर पहिलं ऑप्शन बघा गम्स, दुसरा आहे स्टमक लाइनिंग, तिसरा आहे इंटेस्टाईन आणि चौथा आहे गॉल ब्लॅडर. तर करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? तर करेक्ट ऑप्शन आहे बी, स्टमक लाइनिंग. तर जे गॅस्ट्रायटिस आहे ते पोटमध्ये जळजळ देणं आणि पेन होणं हे काम करत असते, आणि याच्यामध्ये इन्फेक्शन होत असते पोटामध्ये आणि इन्फ्लामेशन होत असते. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन इन बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच पोझिशन इज रिफर फॉर अ पेशंट विथ अस्थमा टू इझी ब्रीथिंग. आता एखादा पर्सनला अस्थमा झाले, पण त्याला ब्रीथिंग साठी एखादी पोझिशन दिली जाते. आता पोझिशन कोणती? तर पहिली पोझिशन बघा सुपाईन, दुसरी आहे हाय फावलर, तिसरी आहे प्रॉन आणि चौथी आहे टेंडरबग. तर टेंडरबग कशासाठी दिली जाते? तर ब्लड फ्लो साठी माइंड मध्ये. प्रॉन दिली जाते एक्झामिनेशन ऑफ बॅक, आणि सुपाईन मध्ये नॉर्मल असेसमेंट साठी दिली जाते. आणि हाय फावलर, आता फावलर पोझिशन ही दिली जाते ब्रीथिंग डिफिकल्टी झालेल्या पेशंटला. तर अस्थमा रिलेटेड आहे कशाशी? ब्रीथिंग डिफिकल्टीशी. म्हणून हाय फावलर ही पोझिशन दिली जाते अस्थमामध्ये ब्रीथिंग इझी होण्यासाठी. करेक्ट ऑप्शन आहे बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, कॅटरॅक्ट इज कंडिशन इन्व्हॉल्विंग द. आता कॅटरॅक्ट ही कंडिशन आहे आयसाठी, आयची सर्जरी किंवा आयचं डिसऑर्डर म्हणू शकता. तर आय मध्ये काय होत असते? तर कोणता भाग असू शकते? तर पहिलं बघा रेटिना, दुसरा आहे ऑप्टिक नर्व, तिसरा आहे लेन्स ऑफ द आय आणि चौथा आहे कॉर्निया. तर करेक्ट ऑप्शन कोणतं येईल याच्यामध्ये? बघा, तर रेटिनामध्ये काय होत असते? कॅटरॅक्ट होत नसते. त्याच्यानंतर बघा लेन्स किंवा ऑप्टिक नर्व किंवा कॉर्निया, याच्या 3 मधून कोणतं ऑप्शन येईल करे? तर मी आधी सांगितलं की रेटिना तर येईल नाही. तर ऑप्टिक नर्व मध्ये येऊ शकतं का, किंवा लेन्स येऊ शकते का? तर करेक्ट ऑप्शन आहे लेन्स. कारण जे लेन्स आहे कॅटरॅक्ट ते दूरच होतो, म्हणजे दिसणं कमी होते लेन्सनी, लेन्स खराब होणं असं म्हणू शकता तुम्ही. कॅटरॅक्ट मध्ये काय, तर लेन्स आयच्या जे स्टार्टिंगला असतात ते खराब होतात, आणि कॅटरॅक्ट ही कंडिशन आढळून येत असते, आणि त्यामुळे पर्सन्सला दिसत नसते. त्याच्यामुळे कॅटरॅक्टचं ऑपरेशन मोस्टली लोकांचं होत असते, आणि लेन्स हे चेंज करून देत असतात. तुम्हाला माहिती पडून जाईल जेव्हा तुम्ही एक्झामिनेशनला गेलं, किंवा तुम्ही जेव्हा नर्सिंग करणार तेव्हा तुम्हाला हॉस्पिटल ड्युटीला टाकलं तर हे माहिती पडून जाईल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द युनिव्हर्सल रिसेप्टर ब्लड ग्रुप इज. आता युनिव्हर्सल रिसेप्टर कोणता आहे? तर पहिला ऑप्शन आहे ओ निगेटिव्ह, दुसरा आहे ए बी पॉझिटिव्ह, तिसरा आहे ए पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे लास्टला आहे बी निगेटिव्ह. आता रिसेप्टर म्हणजे काय? जे असं ब्लड ग्रुप जे की सगळ्या ब्लड ग्रुपला देऊ शकते तर किंवा घेऊ शकते. आता रिसेप्टर म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणते? आता देऊ शकते की घेऊ शकते, कारण कन्फ्युजन होते रिसेप्टर आणि आपल्या देण्यामध्ये आणि घेण्यामध्ये. तर आता युनिव्हर्सल रिसेप्टर म्हणलं गेलेलं आहे, तर जे आहे घेऊ शकतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येईल? जे असे ब्लड ग्रुप आहे जो की सगळा ब्लड करून आपल्यासाठी ब्लड घेणं म्हणजे युनिव्हर्सल रिसेप्टर. जसं एखादं ब्लड ग्रुप आहे ए पॉझिटिव्ह, ते सगळं ब्लड ग्रुपचं घेऊ शकते. म्हणजे हे याच्यामध्ये काय होतं, ए पॉझिटिव्ह वाला ब्लड ग्रुप वाला सगळ्यांचा ब्लड घेऊ शकते जर त्याला कंडिशन आली ब्लड ग्रुप कमी झाली तर, ब्लड कमी झाली तर. पण आता याच्यामध्ये ऑप्शन बघा, पहिला आहे ओ निगेटिव्ह, तर ओ निगेटिव्ह होईल का? नाही. तर करेक्ट ऑप्शन आहे ए बी पॉझिटिव्ह. कारण हे जो असं ब्लड ग्रुप आहे जे की सगळ्या ब्लड ग्रुप कडून घेण्याची ताकद असू शकते आहे याच्यामध्ये. आणि युनिव्हर्सल रिसेप्टर यासाठीच म्हणलं गेलंय त्याला, कारण सगळ्या ब्लड ग्रुप कडून ते ब्लड घेतंय. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट लेंथ ऑफ द एडल्ट इसोफॅगस. आता इसोफॅगस कुठे प्रेझेंट असते ते सांगा मला, कारण इसोफॅगस ही आपली नळी आहे. आता कोणती नळी आणि कुठे प्रेझेंट असते ते सांगाल मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. तर जे इसोफॅगस आहे त्याची लेंथ किती असू शकते? तर पहिला ऑप्शन बघा 10 सेंटीमीटर, दुसरा आहे 25 सेंटीमीटर, तिसरा आहे 50 सेंटीमीटर आणि चौथा आहे 1 मीटर. तर करेक्ट ऑप्शन येईल कोणतं? जे तोंडाच्या पोटापर्यंत आहे नळी, तर ते मॅक्झिमम किती लेंथ असू शकते? तर त्याची लेंथ आहे 25 सेंटीमीटर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द इपिलेप्सी इज अ डिसऑर्डर ऑफ द. आता इपिलेप्सी कोणत्या सिस्टमचा डिसऑर्डर आहे? तर पहिला बघा हार्ट, दुसरा आहे ब्रेन, तिसरा आहे लंग्स आणि चौथा आहे मसल्स. तर करेक्ट ऑप्शन कोणते? इपिलिप्सी. आता इपिलिप्सी कशासाठी होते? तर इपिलिप्सी हे ब्रेन साठी होत असते. म्हणजेच आता काय येऊ शकते? ब्रेन म्हणजे नर्वस सिस्टम. तर इपिलिप्सी मध्ये झटके सीन्स म्हणजे कधी येतात? झटके येतात. कशाचे? तर नर्वस सिस्टम प्रॉपर वर्क न करणं, ब्रेनला प्रॉपर सिग्नल न घेणं, त्याच्यामुळे झटके येणार, स्नीज होतात. म्हणून करेक्ट ऑप्शन इपिलिप्सी म्हणजे डिसऑर्डर आहे आपल्या ब्रेनचा. तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच टेस्ट इज कॉमनली यूज टू स्क्रीन फॉर सर्वायकल कॅन्सर. आता सर्वायकल कॅन्सर झाला असेल कोणी, तर त्याला कोणती टेस्ट आहे जे की यूज होते? तर पहिली बघा बायोप्सी, दुसरा पॅप सिमर, तिसरा आहे अल्ट्रासाऊंड आणि चौथा आहे ब्लड टेस्ट. आता सर्वायकल कॅन्सर झालंय. आता सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय? तर जे पाठीचं कण आहे त्याची कॅन्सर होणं, तर त्याच्यासाठी पॅप सिमर ही टेस्ट केली जाते, कारण त्याच्यामुळे लवकरात लवकर हे जी कॅन्सर आहे त्याची ओळख केली जाते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, हायपोकॅलेमिया
आता हायपोकॅलेमिया इज रिफर टू लो लेवल ऑफ. आता हायपो म्हणजे तुम्हाला आधी माहितीच आहे, हायपो म्हणजे कमी आणि कॅलेमिया म्हणजे काय, तर कॅल्शियम. तर हायपोकॅलेमिया म्हणजे काय होईल, कोणत्याच कंडिशनचा लो लेवल असेल. तर पहिलं ऑप्शन बघा पोटॅशियम, दुसरं आहे कॅल्शियम आणि तिसरं आहे सोडियम आणि चौथा आहे आयरन. तर हायपोकॅलेमिया म्हणजे कॅल्शियम. तर करेक्ट ऑप्शन येईल बी. जर कॅल्शियम कमी झालं असेल एखाद्या पर्सनला तर हायपोकॅलेमिया ही कंडिशन आढळून येते आणि विकनेस ही होत असते. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 256. द इलेस्ट ऑफ लँगरहॅन आर फाउंड इन विच ऑर्गन. आता हे कुठं आढळत असते, तर पहिला ऑप्शन बघा लिव्हर, दुसरा आहे स्प्लीन, तिसरा आहे पॅनक्रियाज आणि चौथा आहे किडनी. तर करेक्ट ऑप्शन काय, तर इन्सुलिन कुठं प्रेझेंट असते आपला पॅनक्रियाज मध्ये. तर करेक्ट ऑप्शन येईल आपला लिव्हर किंवा स्प्लीन किंवा पॅनक्रियाज किंवा किडनी. करेक्ट ऑप्शन कुठं येत असते मी आता सांगितलं, इन्सुलिन कुठं होत असते तर पॅनक्रियाज. तर करेक्ट ऑप्शन ह्या चार मधून येईल पॅनक्रियाज, म्हणजे ऑप्शन नंबर सी. तर इलेस्ट ऑफ लेथ्रोगॉन आर फाउंड इन पॅनक्रियाज. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, ट्रॅकिकार्डिया इज अन अडल्ट इज हार्ट रेट अबो. आता ट्रॅकिकार्डिया तुम्हाला माहिती आहे हार्टची कंडिशन आहे, ट्रॅकिकार्डिया आणि ब्रॅकिकार्डिया हे दोन कंडिशन आहेत. तर आता ट्रॅकिकार्डिया हे लिहिलं इथे, मग तर ट्रॅकिकार्डिया हे एडल्ट मध्ये झालं असेल तर त्यामध्ये किती अबो हार्ट रेट जात असेल. तर करेक्ट ऑप्शन बघा, त्याच्यामध्ये ऑप्शन बघू आपण 60 बीपीएम, दुसरा आहे 80 बीपीएम, तिसरा आहे 100 बीपीएम आणि चौथा आहे 120 बीपीएम. तर करेक्ट ऑप्शन कोणते, तर जेव्हा 72 बीट पर मिनिट असेल तर काय होत असते, नॉर्मल हार्ट रेट चालत असते. नॉर्मल हार्ट रेट असेल जर कमी झाली 72 बीट पर मिनिट पेक्षा कमी होत असेल तर ब्रॅकिकार्डिया ही कंडिशन आढळते. पण आता ट्रॅकिकार्डियामध्ये किती बीपीएम होत असेल, तर अंदाजे तुम्ही सांगा किती बीपीएम होत असेल. 72 बीट पर मिनिट झालं आणि त्याच्यापेक्षा ट्रॅकिकार्डियामध्ये जास्त होत असेल तर करेक्ट ऑप्शन येईल सी. कारण 100 बीपीएम पेक्षा जास्त झालं तर जे हार्ट रेट आहे ते जास्त होत असते आणि ट्रॅकिकार्डिया ही कंडिशन आढळून येत असते त्या पर्सन मध्ये. तर 100 बीपीएम पेक्षा कमी पाहिजे आणि नॉर्मल 72 बीट पर मिनिट पाहिजे आपली हार्ट रेट नॉर्मल पर्सन साठी. आणि आता सांगा मला तुम्ही क्वेश्चनचा आन्सर की आपल्या हार्टची जी वेट आहे तर हार्टचं वेट किती असू शकते किंवा हार्ट किती मोठा आहे आपण कसं फाउंड करतो, तर हे क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिम्पटम ऑफ हायपरथायरॉइडिझम. आता हायपरथायरॉइडिझमचे लक्षण कोणतं, तर हायपरथायरॉइडिझम मध्ये काय होतं तर वेट कमी होत असते किंवा हातचे जे व्हायब्रेशन होत असते. तर हायपरथायरॉइडिझम मध्ये हायपर म्हणजे जास्त आणि थायरॉइडिझम म्हणजे काय, तर थायरॉइड जास्त होणे. त्याच्यामध्ये तर पहिला ऑप्शन बघा काय होईल, तर वेट गेन होऊ शकते, दुसरा आहे वेट लॉस आणि ट्रिमर्स आणि तिसरा आहे कॉन्स्टिपेशन आणि चौथा आहे कोल्ड इंटॉलरन्स. आता करेक्ट ऑप्शन काय, तर हायपरथायरॉइडिझम मध्ये बघा वेट गेन होत नाही, वेट लॉस होत असते. तर ऑप्शन नंबर येईल बी, वेट लॉस अँड ट्रिमर्स. आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे काय होत असते, तर स्टूल पास न होणं प्रॉपर वेनी त्याला कॉन्स्टिपेशन म्हणतात. आणि कोल्ड इंटॉलरन्स म्हणजे कोल्ड टॉलरेट होणं नाही. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, नेफ्रॉटिक सिंड्रोम इज कॅरेक्टराइज बाय मॅसिव्ह. आता नेफ्रॉटिक सिंड्रोम झालाय तर कॅरेक्टराइज बाय मॅसिव्ह म्हणजे आता काय होत असेल, तर बघा करेक्ट ऑप्शन काय, आता हिमॅच्युरिया, प्रोटीयुरिया, ग्लायकोयुरिया आणि पॉलीयुरिया नेफ्रॉटिक सिंड्रोम म्हणलेला आहे बाय मॅसिव्ह. तर युरिया म्हणजे काय, तर युरिनेशन. तर नेफ्रॉटिक जे सिंड्रोम आहे ते त्याच्यामध्ये काय होतं, तर करेक्ट ऑप्शन येईल प्रोटीन युरिया. तर कशामुळे, तर जे युरिन आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन होत असते त्याच्यामुळे नेफ्रॉटिक सिंड्रोम हे आढळत असते. जर जास्त प्रोटीन फ्लो होत असेल किंवा बाहेर पडत असेल त्या कंडिशन मध्ये नेफ्रॉटिक सिंड्रोम हे होत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच विटामिन इज इसेन्शियल फॉर नाईट विजन. आता नाईट विजन आता तुम्हाला माहिती आहे विटामिन्स बद्दल माहिती आहे, विटामिन्सचा वर्क काय आहे, विटामिन ए च्या वर्क काय आहे, विटामिन बी च्या वर्क काय, विटामिन सी च्या वर्क काय, विटामिन डी च्या वर्क काय. तर विटामिन ए च्या वर्क आहे विजनसाठी, विटामिन बी च्या कशासाठी येतात आपलं सगळे मेंटेनन्स करण्यासाठी बॉडीच्या, विटामिन सी आपल्या फॅट सोल्युबल असते, विटामिन डी आपल्या हाडासाठी असते. तर करेक्ट ऑप्शन कोणतं येईल, तर नाईट विजन म्हणलेलं आहे विजन साठी आहे तर करेक्ट ऑप्शन येईल विटामिन ए. कारण विजन रिलेटेड म्हणजे विटामिन ए असते. जर विटामिन ए ची कमी झाली, डेफिशियन्सी झाली त्या कंडिशन मध्ये विजन अफेक्ट होत असते, नाईट ब्लाइंडनेस होत असते. तर रातांधळेपणा न होण्यासाठी जे विटामिन्स आहे ए ते प्रॉपर वेनी आपल्याला ईट करायला लागते, आपल्याला गेन करायला लागते. त्याच्यामुळे नाईट विजन साठी इसेन्शियल आहे विटामिन ए. तर करेक्ट ऑप्शन येईल ए.
त्याच्यानंतर आता आपले आजचे क्वेश्चन झालेले आहेत आणि आज आपलं डे होतं 9. सगळे क्वेश्चन आपण कव्हर केले आहेत. काही क्वेश्चन मी विचारले आहेत काय तर तुम्ही लिहून घ्या किंवा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मला समजतं की तुम्हाला क्वेश्चन समजले की नाही आणि त्या क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर देता येते की नाही. कारण तेच क्वेश्चन जरी तुम्हाला एक्झामिनेशन विचारलं तर तुम्हाला त्या क्वेश्चनचे आन्सर देता आले पाहिजे. आता सगळे क्वेश्चन्स बघितले असेल होतं तुम्हाला सगळे अंडरस्टँड झाले असतील. तर व्हिडिओ आता आवडले असेल तुम्हाला तर लाईक करा, तुमच्या MS नर्सिंग करणाऱ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक करा. ज्यांनी कोणी बघितलं नसेल 1 to 8 डे पर्यंतचे सगळे क्वेश्चन, कारण क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी. सगळे क्वेश्चन बघून घ्या. ह्या व्हिडिओला पण पूर्ण बघून घ्या, कारण एकही स्किप केलं तर एक्झामिनेशनला अफेक्ट पडत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर खरंच तुम्ही लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.